शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी मिळवणं भरती या ठिकाणी चालू आहे गट संवर्गातली। तर यामध्ये जे शिपाईचे पद आहे, कक्ष सेवक आहे, त्याचबरोबर बाह्य रुग्ण सेवकचं पद आहे, शिपाई आहे, माळी आहे, स्वयंपाकी आहे, सहकिरण सेवक आहे, प्रयोगशाळा परिचार आहे, रक्तपेढी परिचार आहे, अपघात विभाग सेवक आहे आणि त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, नावी, धोबी अशा प्रकारे गट संवर्गातली हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी भरती चालू आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीमध्ये गट संवर्गातलं हे पद आहे, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। गव्हर्नमेंट जॉब आहे, म्हणजे सरकारी नोकरी आहे। गट संवर्गातलं हे पद आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये शिक्षण 10वी पास ठेवण्यात आलं आहे आणि या भरतीची जाहिरात आली आहे। फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। 20 ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 10 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये या ठिकाणी पेपर होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी चालू आहे। पद यामध्ये कक्ष सेवक आहे, त्याचबरोबर बाह्य रुग्ण विभाग सेवक आहे, शिपाई आहे, माळी आहे, स्वयंपाकी आहे, सहकिरण सेवक आहे, प्रयोगशाळा परिचार आहे, रक्तपेढी परिचार आहे, अपघात विभाग सेवक आहे, सहाय्यक स्वयंपाकी आहे, पहारेकरी आहे, नावी आहे, धोबी असे विविध प्रकारचे जे गट संवर्गातले हे पद आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर शिक्षण 10वी पास ठेवण्यात आलं आहे। सर्व पदासाठी पगार 15,000 ते 47,600 दरम्यान पगार भेटणार आहे, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गट संवर्गातले हे पद आहे। 20 ऑगस्ट पासून फॉर्म चालू झाले आहे आणि 10 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। तर यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा आपण विचार केला 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे। तुमचा जर वय 18 ते 38 वर्षाच्या आसपास असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये सर्वांसाठी जागा आहे, सर्वसाधारणच्या पण जागा आहे, माजी सैनिकांच्या आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, ठीक आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन पदवीधर असे या ठिकाणी आरक्षणावाईज जागा यामध्ये आहे। तर त्या जागा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। कॅटेगरीनुसार जागा यामध्ये SC ST OBC WC NTB जो पण SBC SBC कॅटेगरी वाईज जागा यामध्ये, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फीचा जर आपण विचार केला, तुम्ही जर खुला प्रवर्गाचे असाल तर 1,000 रुपये फी ठेवण्यात आले आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 900 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले। तर फी यामध्ये जास्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, सरकारी नोकरी असल्यामुळे। आणि यामध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला, यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या भरतीमध्ये आपला पेपर होणार आहे। 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 120 मिनिटाचा पेपर सेट टाईम भेटणार आहे, म्हणजे 2 घंट्याचा पेपर सेट टाईम भेटणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, त्यामुळे ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, तर आपल्याला अभ्यास यामध्ये करावाच लागणार आहे। जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जाहिरात आहे। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर बघू शकता। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील गट वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदांची तपशील शासनाच्या नियमानुसार
संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याचे मार्गदर्शन सूचना इत्यादी सविस्तर दिले आहे बघा या ठिकाणी. तर कक्ष सेवकच्या 36 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 सर्व पदामध्ये आहे. बाह्य विभाग सेवकच्या 5 जागा आहे. शिपाईच्या 10 जागा आहे. माळीच्या 1 जागा आहे. स्वयंपाकीच्या 4 आहे. शहकिरण सेवकची 1 आहे. प्रयोगशाळा परिचरची 1 आहे. रक्तपेढी परिचरची 1 आहे. अपघात विभाग सेवकचे 4 आहे आणि सहाय्यक स्वयंपाकीचे 4 आहे. पहारेकरीच्या 5 आहे. नावीच्या 4 आहे. धोबीच्या 3 आहे. अशा प्रकारे तर बघू शकता वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा पदसंख्या यामध्ये आरक्षणावाईज जागा यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. तर बघू शकता हे सर्व काही या ठिकाणी जाहिरात आहे. दिव्यांगांसाठी आरक्षण, ठीक आहे, सर्व कॅटेगरीसाठी, माजी सैनिकांसाठी आरक्षण, सर्वांसाठी आरक्षण यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे या भरतीची जाहिरात आहे. तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आता या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे. तर बघा या ठिकाणी स्क्रीनवर तर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सर्व यामध्ये बघू शकता सर्व पदामध्ये अशा प्रकारे आपला या ठिकाणी पेपर होणार आहे आणि पेपरसाठी 2 घंट्याचा टाईम भेटणार आहे म्हणजे 120 मिनिटाचा. तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरणमध्ये हे विचारले जाणार आहे. म्हणी झालं व वाक्प्रचार यांचा अर्थ उपयोग तसेच उतारावरील प्रश्नाची उत्तरे इंग्रजी भाषेमध्ये बघू शकता आणि इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा आणि भूगोल बघा महाराष्ट्राच्या भूगोलाचे विशेष अभ्यासक्रमात पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जमिनीची प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापारी, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, अर्थसंकल्प इत्यादी. चालू घडामोडी महाराष्ट्रासह भारतातील राज्यशास्त्रामध्ये बघू शकता हे काही परीक्षेला विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दाखवून देतो जेणेकरून तुमच्या एक लक्षात येणार आहे की SC/ST, OBC, EWS, NTV या ओपन SBC, SCBC या कॅटेगरी वाईज जागा किती आहे आणि आपल्या कॅटेगरीच्या किती आहे बघा. कक्षसेवकचं पद आहे. कक्षसेवकमध्ये जागा बघा माजी सैनिक, सर्वसाधारण, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त या सर्व कॅटेगरी वाईज जागा दिल्या आहेत. तर स्क्रीनवर बघा तुमच्या कॅटेगरीची जागा आहे काय तर बघू शकता. त्यानंतरचं जे पद आहे तर हे बाह्य रुग्णसेवकचं पद आहे बघा. 5 जागा आहे बाह्य रुग्णसेवकच्या. तर अशा प्रकारे जागा आहे. त्यानंतर बघा शिपाई 10 जागा आहे. 15,000 ते 47,600पर्यंत कॅटेगरी वाईज जागा बघा. ठीक आहे. त्यानंतर आहे माळीमध्ये जागा बघू शकता कॅटेगरी वाईज. त्याचबरोबर स्वयंपाकीमध्ये बघा SC/ST, OBC, EWS, NTV, ओपन SBC 4 जागा आहे. 16,600 ते 52,400 पगार भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे पद आहे तर ते शहकिरण परिचरचं आहे. तर टोटलच्या ज्या जागा 1 आहे. पगार 15,000 ते 47,600पर्यंत. त्यानंतर जे या ठिकाणी प्रयोगशाळा परिचरचं पद आहे जागा बघू शकता तुम्ही या ठिकाणी 1 आहे. पगार 15,000 ते 47,600पर्यंत. त्यानंतर रक्तपेढी परिचरच्या जागा या ठिकाणी 1 आहे. 15,000 47,600पर्यंत पगार. त्यानंतर अपघात विभाग सेवकच्या 4 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600पर्यंत. त्यानंतर बघा या ठिकाणी सहाय्यक स्वयंपाकीचे 4 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर बघा पहारेकरीचे एकूण 5 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600पर्यंत. त्यानंतर बघा नावीच्या जागा 4 आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर आमचा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.